Good morning, students. In last period, we have seen that the atom and molecules. Atoms are the smallest particle of matter or substances, and molecules, two or more atoms combined together to form molecule. Molecule have same type of atoms or different type of atoms. That atoms having different type of masses. Today we will see about the structure of atom invented by different scientists or different philosophers. विविध तत्ववेत्यांनी अणूच्या बाबतीत कुठल्या प्रकारची संकल्पना मांडलेली आहे त्या संबंधीची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर अणूच्या अंतरंगामध्ये कुठले कुठले घटक दडलेले आहेत, तो अणू कोणत्या कोणत्या तत्ववेत्यांनी अणूची कल्पना मांडलेली होती त्याविषयी इतिहासात आपण थोडंसं पाहूया. पहिले तत्ववेत्ते, भारतीय तत्ववेत्ते, इंडियन फिलॉसॉफर महर्षी कणाद. They stated that the atom is the smallest particle of substance. The particle of substance have limitations to divide into small particles. पदार्थाचे लहानात लहान कण असतील पण त्यालाही काही मर्यादा आहे. पदार्थाचे लहान कण आढळतात पण त्यांनाही काही मर्यादा आहे. काही विशिष्ट मर्यादेपर्यंत पदार्थ त्याच्या लहान कणामध्ये रूपांतरित होऊ शकतो, त्याच्यापेक्षा नाही. या प्रकारची कल्पना त्यांनी मांडलेली होती. त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, देयर इज अ लिमिट टू डिवाइड मॅटर इनटू स्मॉल पार्टिकल. देयर इज अ लिमिट, काही मर्यादा आहे पदार्थाला. लहान कण बनण्यामध्ये पदार्थाला काही मर्यादा आहे. देयर इज अ लिमिट टू डिवाइड इनटू स्मॉल पार्टिकल. That small particle of matter that cannot be divided into another small particle. That smallest particle named by Maharishi Kanad were परमाणु. पदार्थाचे असे लहान कण जे पुन्हा विभाजित होऊ शकत नाही त्यांना परमाणु असं नाव कणादांनी दिलेलं आहे. पदार्थाचा लहानात लहान जो पुन्हा विभाजित होत नाही म्हणजे अविभाज्य असणारा कण, अविभाजनीय असणारा कण, indivisible particle or smallest particle of a substance or matter, that is known as परमाणु. They named to that small particle as परमाणु. त्या लहान पदार्थाच्या लहान कणाला परमाणुचं त्यांनी नाव दिलेलं आहे. या प्रकारे भारतीय तत्ववेत्ते यांनी इसवी सन पूर्व, बघा किती सांगितलंय, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, 6th century BC, बिफोर क्राइस्ट, ख्रिस्त जन्माच्या अगोदर 6व्या शतकामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. भारतीय तत्ववेत्ते यांनी किती जुन्या काळी ही कल्पना मांडली अणूच्या विषयी किंवा पदार्थाच्या लहान कणांची. त्यानंतर ग्रीक तत्ववेत्ते, Greek philosopher Democritus, they stated that atom is the smallest particle. Our substance has very small particle which is indivisible. पदार्थांचे अत्यंत लहान कण असतात जे अविभाज्य असतात. That small indivisible particle of substance or matter named as atom. त्या लहानात लहान पदार्थाच्या कणास ॲटम असं त्यांनी नाव दिलं आहे. स्मॉलेस्ट अँड इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर नेम्ड ॲज ॲटम बाय डेमोक्रिटस. डेमोक्रिटस या तत्ववेत्याने पदार्थाच्या लहान कणास ॲटम असं नाव दिलेलं आहे. आता ॲटम याचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ काय होतो बघा. ॲटोमॉस. ॲटोमॉस मीन्स वन which cannot be cut. असा कण जो पुन्हा विभाजित होत नाही. अणु हा असा कण आहे जो पुन्हा विभाजित होत नाही, त्यालाच अणु असं नाव दिलंय. ॲटम असं ॲटम असं नाव दिलेलं आहे. ॲटॉमस इन ग्रीक
Greek language, atomos means one which cannot be cut. जे पुन्हा विभाजित होत नाही असा लहान कण म्हणजे ॲटम. हे डेमोक्रिटसने मांडलेले अणूची संकल्पना. त्यानंतर पुढच्या काळामध्ये सायंटिस्ट डाल्टन, जॉन डाल्टन यांनी अणुविषयक मॉडेल मांडलेला आहे. नेम ऑफ द सायंटिस्ट जॉन डाल्टन इन 1803. यांनी अणूची कल्पना मांडलेली. ॲटम इज अ सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर, सिरीज बॉल लाईक स्ट्रक्चर. अणू हा भरीव चेंडू सारखा असणारा पदार्थाचा लहान कण आहे. इट इज अ हार्ड अँड सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर. इट डज नॉट हॅव इंटरनल स्ट्रक्चर. याला कुठलाही अंतर्गत रचना नाही. पुढे काळाच्या ओघात अणूमध्ये सुद्धा काही घटक असतात, ॲटॉमिक सब पार्टिकल्स त्यामध्ये असतात, ते पुन्हा शोधले गेले. पण डाल्टनच्या काळापर्यंत अणू हा हार्ड अँड सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर अशी रचना त्यांनी मांडलेली आहे. इट लाईक बुंदी लाडू. बुंदीचा लाडू जसा असतो त्यामध्ये बुंदी आतमध्ये एकमेकाला चिकटलेली असते. इन बुंदी लाडू, bundi stick to each other, closely packed to each other, and to form bundi ladu. As like that, this atomic structure is hard and solid ball-like structure. In that structure, mass is distributed uniformly. अणूचे जे वस्तुमान आहे त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात विखुरलेला आहे. Mass is distributed uniformly inside the atom. अणूचं वस्तुमान अणूच्या आतमध्ये सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पसरलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. या प्रकारची कल्पना या डाल्टनने मांडलेली आहे. इथं लक्षात अणू हा अविभाज्य आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे. ॲटम इज इंडिव्हिजिबल, इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे अविभाज्य आणि अनाशवंत, त्याचा नाश होत नाही. आपण म्हणाला असं कसं कुठलाही पदार्थ असेल, ते पदार्थ आता एखादा पदार्थ आहे, लाकूड आहे. लाकडाला आपण जाळलं, लाकूड हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यासारख्या मूलद्रव्यापासून बनलेलं. लाकूड हा कार्बनी पदार्थ आहे. मग लाकडाला जाळलं, त्याचा कोळसा तयार होईल, राख तयार होईल. आपण म्हणाल की आपल्याला असं वाटेल तो पदार्थ नष्ट झाला, पण प्रत्यक्षात लाकडामध्ये जे ॲटम्स आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा ज्या सेल्युलोज पासून लाकूड तयार झालेलं आहे, ते सेल्युलोज, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन याचं स्वरूप आहे. जरी लाकूड जळालं तरी सुद्धा लाकडाचा धूर होईल, लाकडाचा कोळसा होईल, लाकडाची राख होईल, पण लाकूड पूर्णपणे नष्ट होणार नाही. त्याचं रूपांतर होईल, केमिकल चेंज होईल, कार्बन डायऑक्साईड तयार होईल, म्हणजे CO2 तिथं मुक्त होईल. बरोबर. कार्बनमधील कार्बन डायऑक्साईड, लाकडामधील कार्बन डायऑक्साईड कार्बनच्या स्वरूपात, ऑक्सिजनच्या स्वरूपात म्हणजेच कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात ते बाहेर पडते. म्हणजेच कार्बन नष्ट झाला का? नाही. ऑक्सिजन नष्ट झाला का? नाही. हायड्रोजन वेगळ्या स्वरूपात बाहेर पडेल, कुठल्या तरी संयोगाच्या स्वरूपात. म्हणजे त्यातील मूलद्रव्य नष्ट होणार नाही. मूलद्रव्य नष्ट होत नाहीत, ते रूप बदलतात. एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये ते रूपांतरित होतात. ते प्रत्यक्षात ॲटम्स किंवा मूलद्रव्य एलिमेंट नष्ट होत नाही. ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. Molecule having same type of atoms or different type of atoms, they having different mass. तर या प्रकारची माहिती आपण पूर्वी पाहिलेली आहे. तर हीच माहिती डाल्टनने सांगितली. Atom is the smallest particle of matter or substance. It is a hard solid ball-like structure. Its mass is distributed uniformly inside the atom. Molecules are prepared from the atoms. Two or different atoms also combine to form molecules. That atoms having different mass, or some molecules having same type of atoms having same type of mass. राष्ट्रीय डाल्टन ने अणुविषयी माहिती सांगितलेली आहे.
याच्यानंतर पुढचा सायंटिस्ट आहे थॉम्सन, ज्याने अणुविषयी संकल्पना मांडली. तर या थॉम्सनच्या बाबतीत थॉम्सन also stated that atom is a solid ball-like structure. The positively charged mass of atom distributed throughout the atom. Positive charge of atom distributed throughout the atom. अणूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो पूर्ण अणूमध्ये विखुरलेला किंवा पसरलेला असतो. आणि त्याच्या आत इलेक्ट्रॉन बुडालेले असतात. पॉझिटिव्ह चार्ज ऑफ एटम डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन द एटम while electrons are embedded inside that positive mass or positive charge. तर पॉझिटिव्ह जो प्रभार असेल अणूमध्ये त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बुडालेले असतात. या प्रकारची कल्पना मांडलेली आहे. याच्यातून थॉम्सनला इलेक्ट्रॉनचा शोध लागला. इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हेंटेड बाय थॉम्सन. थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉन्स आर द सबएटॉमिक पार्टिकल्स of atom. They have a negative charge. Electrons are denoted by small e. The charge that is negative charge denoted on its head. डोक्यावर उजव्या बाजूला निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर उजव्या बाजूला दर्शवला जातो. अशा इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सनने लावला. ॲटमचा शोध करत असताना ॲटम विषयी कल्पना मांडत असताना त्याला इलेक्ट्रॉनचा शोध लागला. स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणून त्याला इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी लेस ऑर निग्लिजिबल. त्याला असं आढळून आलं की इलेक्ट्रॉनचं मास किंवा वस्तुमान अत्यंत कमी आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी स्मॉल ऑर निग्लिजिबल. If we compare the mass of electron with hydrogen atom, then we find that mass of electron is equal to 1800 times less than the mass of hydrogen. हायड्रोजनच्या वस्तुमानाच्या 1800 पट कमी वस्तुमान इलेक्ट्रॉनचा आहे, म्हणजे अत्यंत कमी आहे. हायड्रोजनचं वस्तुमान किती मानतो आपण? 1 ॲटॉमिक युनिट असं मानतो. 1 असं गृहीत धरलं जातं. आणि हायड्रोजनच्या वस्तुमानावरून इतर अणूंचं इतर एलिमेंटचं वस्तुमान काढलं जातं. तर अशा हायड्रोजनच्या वस्तुमानाच्या 1800 पट कमी इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे, ते आहे निग्लिजिबल, नगण्य आहे किंवा अत्यंत कमी आहे. अणूच्या वस्तुमानात ते गृहीत धरलं जात नाही, हे लक्षात ठेवा. अणूच्या वस्तुमानामध्ये अणूमधील 2च घटकाचं वस्तुमान गृहीत धरलं जातंय, ते म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. अणूमध्ये जे प्रोटॉन असतात केंद्र भागामध्ये आणि न्यूट्रॉन सुद्धा केंद्रकात असतात, त्या दोन्हीचं वस्तुमान म्हणजेच अणूचं वस्तुमान गृहीत धरलं जातं. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान अणूच्या वस्तुमानात गृहीत धरलं जात नाही. लक्षात येते? अणूचं वस्तुमान हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचं एकत्रित वस्तुमान हेच गृहीत धरलं जातं. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान मात्र त्यात गृहीत धरलं जात नाही. Mass of electron is very less, so it is not count in the atomic mass because it is very negligible as compared to mass of proton or neutron. Because mass of electron is very less, it is 1800 times less than the mass of hydrogen. That's why it is not count in the mass of atom. तर या थॉम्सन मॉडेलमध्ये त्यांनी काय मॉडेल मांडलेलं आहे? तर प्लम पुडिंग मॉडेल. नेम ऑफ द थॉम्सन मॉडेल इज प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एटम, इन विच पॉझिटिव्ह चार्ज ऑफ एटम डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द एटम. पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द एटम. या अणूमध्ये जो धनप्रभार आहे तो पूर्ण अणूमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन बुडालेले आहेत. इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इनटू दॅट पॉझिटिव्ह चार्ज. प्लम पुडिंग मॉडेल. किंवा आपलं कलिंगड तुम्ही पाहिलं, कलिंगडाची रचना कशी असते? तर पूर्ण लाल घर जो आहे तो पूर्ण व्यापलेला असतो पूर्ण कलिंगडाला.
आणि त्यामध्ये बिया विखुरलेल्या असतात. तर आपल्याला अशी कल्पना करायची की कलिंगडाचा लाल गर जो आहे तो म्हणजे ॲटमचा पॉझिटिव्ह चार्ज. ॲटमचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कलिंगडाचा लाल गर जो आपण करतो. त्यात विखुरलेल्या ज्या बिया आहेत ते इलेक्ट्रॉन सारखे दिसतात. इलेक्ट्रॉन म्हणजे कलिंगडातल्या बिया अशी आपण कल्पना करायची. लाल गर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्यातील इलेक्ट्रॉन म्हणजे कलिंगडातल्या बिया. या प्रकारे आपण त्याची कल्पना करू शकतो. प्लम पुडिंग मॉडेल त्याचाही तोच अर्थ आहे. जसं फळ आहे प्लम, फळामध्ये बिया विखुरलेल्या असतात आणि कडेने गर असतो. सीताफळाचं बी बघा किंवा बाजारामध्ये एक फळ मिळते आलू बुखार पाहायला असतो, लाल मोसंबी एवढ्या आकाराचं, लिंबावून थोडं मोठं आलू बुखार. तर त्याच्यातही तसंच बिया विखुरलेल्या असतात आणि कडेने लाल गर असतो, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग मॉडेल याचा अर्थ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन द पॉझिटिव्ह चार्ज which is distributed throughout that. This is the meaning of plum pudding model. Negatively charged electrons are embedded in the positively charged part which distributed throughout the atom. That means the model of atom like a plum pudding model. It is invented by Thomson. And electron discovery is the main invention of Thomson. थॉम्सनचा महत्त्वाचा शोध काय? इलेक्ट्रॉनचा शोध. त्याच्यावर बरेचसे पण एक्सपेरिमेंट झाले इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर. बरेचसे शोध नंतर लागले इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर, जसं की विद्युत किंवा लाईटचा शोध, प्रकाशाचा, या लाईटचा शोध, विद्युतचा शोध इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर माणसाला लागलेला आहे. तर इलेक्ट्रॉनचा शोध हा अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. या प्रकारे वेगळे सायंटिस्ट जे आहेत कनार्ड, डेमोक्रिटस, डाल्टन, थॉम्सन, याच्या पुढे आणखी काही शास्त्रज्ञ आहेत जसं की रुदरफोर्ड आणि निल्स बोहर. त्यांनी ज्या विषयक कल्पना मांडलेल्या आहेत त्या आपण उद्याच्या तासाला पाहू. तर काय करा, तुम्ही घरी या डायग्राम्स अशा काढा. तुम्ही घरी स्वतः वहीमध्ये अशा डायग्राम्स काढा